नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत +20 चा फॉर्म्युला। मागील व्हिडिओमध्ये +30 चा आणि त्याच्या आधीचे सर्व +90 पासून +30 पर्यंत सर्व फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवले आहेत। नक्की तुम्ही घरी सुद्धा प्रॅक्टिस केली असेल। ज्यांना कोणाला अबॅकस घरी बसून शिकायचं असेल त्यांनी नक्कीच प्रॅक्टिस करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। ओके, तर आज आपण पाहणार आहोत +20 चा फॉर्म्युला। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी रोजच्या रोज व्हिडिओज अपलोड करते त्याचे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला, हा फॉर्म्युला समजला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। काही डाउट्स असतील तर कमेंट्स ही करायला विसरू नका। ओके, चला तर मग पाहूया +20 चा फॉर्म्युला। बघा, आपण अबॅकस लेवल 1 मध्ये +2 चा फॉर्म्युला शिकलो होतो। +2 चा फॉर्म्युला आहे +2 = +10 - 8। तसाच सेम फॉर्म्युला असतो +20 चा। +20 चा फॉर्म्युला आहे +20 = +100 - 80। समजा हे पूर्ण 100 आहेत फिंगर्स, 100 फिंगर्स आहेत। तर आपल्याला जर +20 करायचं असेल आणि आता आपल्याकडे एक्स्ट्रा फिंगर नाहीये, 10 फिंगर्स असतात, तर हे 100 आहेत। तर त्यावेळेस काय करायचं, 100 + 100 and -20 म्हणजे बीट्स जेव्हा नसतील तेव्हा आपल्याला -80 देन -80 करायची, तर राहतील आपले 20। तर हे 20 तिथं प्लस होतील। ओके, +20 = +100 - 80। सेम फॉर्म्युला आहे जसं +2 चा असतो तसंच। चला तर मग क्वेश्चनच्या साहाय्याने हा फॉर्म्युला अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे मी तुम्हाला आता शिकवते। आता पहा, सगळ्यात आधी आपलं काम आहे टूल जो आहे तो आपला क्लिअर करून घेणं। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे +10, तर हे +10 +30 +30 +50। आता हे +50 +20 जो आजचा फॉर्म्युला आहे। +20 चा फॉर्म्युला आहे +100 - 80 +100 - 80। ओके, नेक्स्ट इज +1, तर हे +1 +3 +3 +5 +5 +2 +2 चा फॉर्म्युला आहे +10 - 8 देन +10 - 8 म्हणजे आपला आन्सर येतो 121। 121। तुम्ही बीट्स वर पूर्णपणे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला हे पूर्णपणे समजून येईल की कशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन अबॅकस टूलवर केलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन आहे 70, तर हे 70 -20 -20 +30 +30 +20। आता पहा, +20 साठी +100 - 80। ओके, नेक्स्ट इज +7, तर हे +7 -2 -2 +3 +3 +2 तर +10 - 8 +2। तर आपला आन्सर येतं 110। ऍक्च्युअली हे दोन्ही फॉर्म्युला मी यासाठी घेते जेणेकरून तुमची पूर्णपणे रिव्हिजन योग्यरित्या होईल। ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओजमध्ये अबॅकस लेवल 1 चे जेवढे पण व्हिडिओज आहेत त्यामध्ये +2 चा फॉर्म्युला इव्हन सगळे फॉर्म्युला मी घेतलेले आहेत। तुम्ही जर नवीन असाल तर तेही व्हिडिओ पहा, तुम्हाला पूर्ण जे पण डाउट्स असतील ते पूर्णपणे क्लिअर होतील। आणि त्यामध्ये मी क्लास नंबर्स ही टाकलेले जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज बघण्यासाठी सोयीस्कर होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे 80, हे 80 +20 +20 चा फॉर्म्युला आहे +100 - 80। नेक्स्ट इज +30 +30 +10, हे +10 +8 आता पहा +2 करायचंय। आता इथं ना आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करू शकतो, ना आपण डायरेक्टली इथं +2 करू शकतो। तर त्यावेळेस आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर इथं कॉम्बिनेशन काय करावं लागेल, +2 साठी +50 - 40 म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण +10 केले पण आपल्याला करायचे किती आहे, +2। तर राहिलेले इथले -8 करून द्यायचे। 8 जो आहे ते मायनस करायचे। ओके, नेक्स्ट आहे +3, देन हे +3 +1 आपला आन्सर येतं 154। 154 असेच वेगवेगळे कॉम्बिनेशन फॉर्म्युला आपण यूज करून इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो। व्हिडिओ पूर्ण पहा, जर तुम्ही स्किप करून पाहत असाल तर तुम्हाला समजणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर योग्यरित्या पूर्णपणे तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून येईल की कशा पद्धतीने करायचं असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे 30, तर हे फर्स्ट +30 +50 आता +20 करायचे तर +100 - 80। नेक्स्ट इज +30, तर हे +30
+3 +3 +5 +5 +2. आता पहा इथं बीट्स अवेलेबल आहेत. +2 साठी आपण बिग फ्रेंडचा यूज करू शकतो. +10 -8 इथे डायरेक्टली करता येतं. नेक्स्ट इज +3 तर हे +3. आपला आन्सर येतं 143. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे फर्स्ट +80 तर हे +80 +20. +20 साठी फॉर्म्युला आहे +100 -80. नेक्स्ट इज +90. आता हे +90 +10. +10 साठी फॉर्म्युला आहे +100 -90 जो मी पुन्हा उद्या तुम्हाला शिकवणार आहे परत. नेक्स्ट इज +40 तर हे +40 +10. आता पुन्हा +10 करायचे बिट्स नाहीये तर इथं करणार +50 -40 स्मॉल फ्रेंडचा यूज होईल. नेक्स्ट इज +9 तर हे +9. नेक्स्ट +1. +1चा फॉर्म्युला आहे +10 -9 +10 -9 म्हणजे आपला आन्सर येतं 260. हे 50 हे 10 इथं आपल्याकडे बीट्स आन्सर लाईन लॅपटॉप झालेले नाहीये याचा अर्थ असतो की ते 0 आहे. ओके तर हे 260 आपला आन्सर येईल 260. ओके अशा पद्धतीने अबॅकस टूलवर आपण फॉर्म्युलाच्या सहाय्याने कोणताही कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो. कसलाही कॅल्क्युलेशन असेल किती किचकट असेल तरी सुद्धा आपण इझिली करू शकतो. ओके आज आपल्या इथं +20चा फॉर्म्युला कंप्लीट झालेला आहे. जसा +2चा फॉर्म्युला असतो तसाच +20चा फॉर्म्युला असतो. डिफरन्स काहीच नाहीये. इथे फक्त युनिट्सच्या जागी टेन्स येतात. ओके तर हा फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच समजला असेल. फॉर्म्युला समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर इतरांनाही शेअर करा ज्यांना कोणाला अबॅकस शिकायचं असेल त्यांना. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटच्या थ्रू सांगू शकता डाऊट्स जे पण असतील. ओके आणि आता सुद्धा जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके उद्या भेटूया आपण +10चा फॉर्म्युला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.